नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे या लेटेस्ट एपिसोडमध्ये आता मालिकेने खूप मोठा टर्निंग पॉईंट घेतलेला आहे. हो प्रेक्षकांनो, आतापर्यंत तारिणीच्या नजरेमध्ये फक्त डॉक्टर कामत आणि इकडे कौशिकी होत्या. पण मात्र आता जेव्हा तारिणीच्या कानावरती आता तिसऱ्या व्यक्तीचे शब्द पडतात, तेव्हा मात्र आता हे दोघं तारिणीच्या नजरेमध्ये आता शंकेचे सुद्धा भागीदार नसतात. तर कारण आता या तिसरा व्यक्ती म्हणजे दयानंद खांडेकर. हो, आता तारिणीच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला आहे. या ठोस पुराव्याने आता दयानंद खांडेकरच आतापर्यंत युवराज या धंद्यामध्ये आलेला आहे. तो फक्त दयानंद खांडेकरांनीच त्याच्या स्वतःच्या मुलाला या धंद्यामध्ये ओढलेला आहे. कारण दयानंद खांडेकरांनी आता युवराज मध्ये स्वप्न बघितलेलं असतं, ते म्हणजे की त्याच्यानंतर आता हा युवराजच त्याचा फक्त आता हा वारसा हक्क चालू शकतो. तो म्हणजे की या ड्रग्स जगातील बादशाह आता सतत खांडेकरांच्या घरातीलच व्यक्ती 2 पिढ्या बनवून राहण्याचं स्वप्न आता युवराजमध्ये इकडे दयानंद खांडेकरांनी बघितलेलं असतं. आणि याच एका चुकीमुळे आता तारिणीचा पूर्ण संशय आता दयानंद खांडेकरांवरती पोहोचलेला असतो. तर आता हा संशय पोहोचलेला नसून आता त्यांना रंगेहात जेव्हा आता इकडे युवराजला हा दयानंद खांडेकर आता खरं सांगत असतो की त्याचा बाबा जो की गुलाबचा बॉस असून या ड्रग्स जगातील बादशाह आहे आणि यानंतर आता युवराज दयानंद खांडेकर हा या ड्रग्स जगातील बादशाह असणार आहे, ना की नोकर. तेव्हा मात्र आता युवराजला खूप आनंद झालेला आहे. पण या आनंदावरती आता पाणी फेरण्यासाठी तारिणी टीम समोर उभी असणार आहे. चला तर या लेटेस्ट प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे हे सविस्तर आपण ऐकूया. इकडे मात्र आता जेव्हा दयानंदच्या आता गोळ्याची वेळ झालेली असते, तर तिला असं वाटते की चला, बाबा नेहमीच एकटे बसलेले असतात, आपण आज निवांत वेळ आहे तर 10 मिनिट अगोदरच बाबांकडे जाऊया आणि छानपैकी गप्पा मारूया. त्यावर आता इकडे तारिणी पाणी घेते आणि दयानंदच्या रूमच्या बाहेर आता इकडे नॉक करणारच तेवढ्यातच दयानंदचा फोन वाजतो आणि तारिणी आता आतमध्ये जाण्यासाठी थांबते. तेव्हा आता दयानंद खांडेकर फोनवरती बोलताना विसरतात की आपल्या रूमचा दरवाजा उघडलेला आहे. तेव्हा आता दयानंद बोलतात की हो, आता ती योग्य वेळ आलेली आहे आणि युवराजला आता आपल्या अड्ड्यावरती बोलवावं, कारण आता माझ्या याच्याने हे काम होत नाही आणि जे हे फक्त काम तूच करू शकतो. कारण तुला माहिती आहे तुझी तारिणी टीम आता इकडे युवराजचे कॉल ट्रेस करतं आणि आता त्याला त्या अड्ड्यावरती पोचवून आता मी सांगितलेला माझ्या ड्रीम तारकीलाच आता मला हा वारसा हक्क, हा बादशाह बनण्याचा वारसा हक्क या ड्रग जगातील आता युवराजला सोपवायचा आहे. तेव्हा मात्र आता इकडे तारिणी हादरून जाते आणि बाबांचं हे बोलणं सतत तारिणीच्या मनात येत राहते. तेव्हा आता ती जाते आणि इकडे घामाजोकीर झालेली तारिणी आता रूममध्ये जाते. तेवढ्यातच तिथं केदार येतो आणि केदार बोलतो, बॉस काय झालं, एवढे थंड वातावरण आहे आणि या थंड वातावरणामध्ये तुला एवढा घाम का फुटलेला आहे. तेव्हा तारिणी आता लगेच बेडरूमचं दार लावतो आणि आता त्यानंतर केदारला बोलते, केदार तुला माहिती आहे मी आज बाबांसोबत गप्पा मारण्यासाठी त्यांच्या गोळ्यांच्या औषधांच्या टायमाच्या अगोदर आता त्यांच्या रूममध्ये जाणारच. तेव्हा आता बाबाला कॉल आला आणि बाबाच्या कॉलवरती जे मॅडम होत्या. त्यावर आता इकडे केदार बोलते की पण बॉस तू असं 100% कसं सांगू शकतेस की केदार म्हणजे जे मॅडमच समोर बाबांशी बोलत होत्या. त्यावर आता इकडे तारिणी बोलते, मी स्वतः ऐकलं केदार आणि त्यांनी आपल्या तारिणी टीमबद्दल सुद्धा त्यांना माहिती आहे आणि आपण युवराजचा कॉल ट्रेस केला हे सुद्धा त्यांना माहिती आहे. एवढा योगायोग नसू शकते. आपण खरंच सांगतो, मला तर 100% आता शंका आलेली आहे की आपण ज्या गुन्हेगाराला शोधतोय तो दयानंद खांडेकरच आहे. तेव्हा मात्र आता इकडे हा केदार हादरून जातो. पण मात्र आता त्यांच्यातली पोलीस ऑफिसर मात्र स्ट्रॉंग असतो. तेव्हा आता इकडे मात्र लगेच केदार बोलतो, बॉस
आपल्यासमोर गुन्हेगार कोणीही असो, तो आपल्या जवळचा असो की दूरचा, तो आपल्यासाठी फक्त गुन्हेगारच राहतो. तेव्हा आता आपल्याला असं हादरून जाऊन नाही चालणार. आपल्याला काय यांचा नेक्स्ट प्लॅनिंग असणार आहे यांच्याशी आपल्याला आता देणं घेणं आहे. तेव्हा आता लगेच टेक्नोला इकडे तारिणी कॉल करते आणि इकडे दयानंद खांडेकरांचा मोबाईल ट्रेसिंग करण्यासाठी सांगते. आणि तेव्हा मात्र आता ट्रेस झालेल्या मोबाईलवरती आता जेव्हा जेजेचा कॉल येते तेव्हा मात्र आता इकडे सर्व केदार आणि तारिणी हे सर्व काही ऐकलेलं असतं. आणि आता जेजेने कुठं भेटायचं हे ठिकाण आता इकडे दयानंदला सांगितलं असतं. आणि दयानंदने सुद्धा आता या बादशाने सुद्धा होकार दिलेला असतो. आणि त्यानंतर आता युवराजला कॉल येतो आणि युवराजला कॉल आल्यावरती आता युवराजला ते ठिकाण सांगण्यात येतं. आता इकडे मात्र जेजेला याबद्दल काहीही माहिती नसतं, फक्त शंका असतं. पण जेजेले आता 100% टेक्नोला विचारलेलं असतं, पण टेक्नोने नाही बोलल्यावरती आता जेजेने मात्र याकडे दुर्लक्ष केलेलं असतं. याच एका चुकीमुळे आता त्या लोकेशनचं ठिकाण आता टेक्नोने आता जसं ट्रेस केलेला असतो जेजेचा मोबाईल, आता ते ठिकाणसुद्धा माहिती पडलेलं असतं. तर तो दिवस आलेला असतो जो की आता गुलाबच्या बॉसला इकडे युवराज भेटण्यासाठी निघालेले असतात. तर तारिणी टीमला जेजेने दुसरीकडेच काम दिलेलं असतं. आता जेजेने एक खोटं नाटक, ड्रग्ज डीलर इथं काही ड्रग्ज डील होणार आहे याचं खोटं नाटक रचलेलं असतं आणि तारिणी टीमला आता तिथं जाण्याचे आदेश दिलेले असतात. पण तारिणी टीमसुद्धा खूप अलर्ट झालेली असते. जेजेवर आता कवडीचा सुद्धा त्यांचा भरवसा नसते. आणि तेव्हा मात्र आता इकडे तारिणी टीमला पाठवलेल्या ठिकाणी इकडे आता टेक्नो आणि इकडे फातिमा जाते. तर नित्यानंद आणि केदार तारिणी आता या तिघांच्या मागावरती होता. तर इकडे मात्र आता जेव्हा युवराज गुलाबच्या बॉसला भेटण्यासाठी जातो तेव्हा मात्र आता युवराजच्या समोर असतात ते म्हणजे दयानंद खांडेकर आणि जेजे. तेव्हा मात्र आता या दोघांना समोर बघून युवराज हादरून जाते. आणि तेव्हा मात्र आता दयानंद खांडेकरांचं खरं रूप समोर येते. तर तारिणी टीम आता त्या लोकेशनवरती पोहोचून लपून छपून हे सर्व काही ऐकत आणि बघत असते. तेव्हा मात्र आता दयानंद खांडेकर बोलत असते की वेलकम बॅक माय सन. आजपर्यंत तुला असंच वाटत होतं ना की या बापाने तुझ्यासाठी काहीही केलेलं नाही आहे, पण ज्यामध्ये तुला रुची आहे ना आज तेच बिझनेस मी तुला देणार आहे. त्यावर आता युवराज बोलतो काय, आजपर्यंत तू गुलाबचा फक्त एक मामूली आता वर्कर म्हणून त्याच्यासोबत काम करत होता, पण आज नाही, या गुलाबसारखे 10 माणसं आता तुझ्या हाताखाली असणार आहे. त्यावर युवराज बोलते की बाबा काय बोलताय तुम्ही आणि हे जे जे तुमच्यासोबत काय करता. त्यावर आता इकडे लगेच दयानंद बोलतात की हे जे जे आपली पार्टनर आहे आणि आजपर्यंत जो तुला गुलाबचा बॉस शोधत होता तो मीच आहो आणि माझी पार्टनर ही जे जे आहे. आम्ही दोघांनी मिळून आजपर्यंत या ड्रग जगात खूप मोठं राज्य केलेलं आहे आणि यानंतर आता वारसा हक्क तुला चालवायचा आहे युवराज. त्यावर आता युवराजने असे स्वतःच्या वडिलाच्या तोंडून शब्द ऐकत मात्र आता खूप खुश झालेला असतो. आणि इकडे मात्र आता खुश झालेल्या युवराजला आता इकडे खूप आनंद झालेला असतो आणि बोलतो की बाप रे बाबा, मी तर आजपर्यंत मला असं वाटत होतं की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही, पण आज तुम्ही मला ज्या धंद्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याचा चक्क बादशाह बनवून ठेवलेला आहे. त्यावर आता इकडे जे जे बोलतो की कॉंग्रॅच्युलेशन युवराज. त्यावर आता इकडे मात्र सॉरीसुद्धा, तू माझा बॉस होता पण अशा गोष्टी तुझ्या समोर पुन्हा येऊ शकतात त्यासाठीच मी आणि दयानंदने हा खूप मोठा सापळा रचलेला होता आणि यामध्ये मात्र तू विनर झालेला आहे. तू स्वतःचं तोंड उघडलेलं नाही आहे एवढं टॉर्चर करूनसुद्धा. खरंच प्राऊड फील करतो मी तुझ्यावरती. तेव्हा मात्र आता तारिणी टीम समोर येते आणि दयानंदच्या आता सरळ डोक्यावरती तारिणी आता बंदूक लावते आणि बोलते की बाद झालं. त्यावर दयानंद बोलतो तारिणी तू आणि तुम्ही इथं काय करता. त्यावर आता जे जे बोलते की तारिणी टीम, मी सांगितलं होतं ना तुम्हाला की ड्रग्स डीलचं काम दुसरीकडे होणार आहे. तेव्हा आता केदार लगेच इकडे आता जे जेच्या कानाखाली मारते आणि बाद झालं तुझं ढोंग आता आणि हे तुझं पितळ आमच्या सर्वांसमोर उघडीच आलेलं आहे. आणि मात्र आता या ड्रग जगातील बादशाह आता त्यांना लगेच स्वतः केदार आता आपला बाबासमोर उभा आहे याचा विचार करत नाही, तर एक पोलीस ऑफिसर म्हणून आता या
तिघांच्या हातात हतकड्या लावत यांना आता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाते. आणि जेव्हा ही न्यूज सनसनीत होत आता सर्वकडे फिरते तेव्हा मात्र आता इकडे खांडेकरांच्या घरावर खूप विकट कंडिशन आलेली असते. आता ज्या लेकाला आता पोलिसांनी संशय म्हणून आता घेऊन गेलेले होते, तर त्याचे वडीलच आता या गुलाबचे बॉस निघाल्यावरती खांडेकर कुटुंबावरती खूप मोठं संकट उभं राहिलेलं आहे. आणि या संकटातून आता कौशिकी, तारीन आणि केदार या तिघं मिळून आता या परिवाराला सांभाळणार आहे. तर अशा प्रकारे आता गुलाबचा बॉस दयानंद खांडेकर हा आपल्या पुत्राला म्हणजेच युवराज खांडेकरला आता जेव्हा हा वारसा हक्क देणार तेव्हाच तारिणी टीमने खूप मोठी कामगिरी बजावत आता यांना अरेस्ट केलेलं असतं. आणि असे जबरदस्त तारिणी मालिकेची जबरदस्त भाग बघण्यासाठी आताच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.